उपक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रकाश बुटाले तथा अप्पा, उपाध्यक्ष संदेश कुलकर्णी सर, सचिव धोंडराम शिंदे सर तथा अण्णा, तसेच प्रशांत कुलकर्णी सर, या कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख पाहुण्या भाग्यश्री सतीश मोहोकर, इंग्लिश मीडियम स्कूल पलूस, या सर्वांचे सहर्ष स्वागत। तसेच एस सावंत सर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य गायकवाड सर, वोकेशनल विभागाचे उपप्राचार्य उयुमी पाटील मॅडम, पर्यवेक्षक कार्तिक कदम सर, गड सर, दाभाडे सर, सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, या सर्वांचे सहर्ष स्वागत। सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी स्थानापन्न व्हावे। आज गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा। आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन व गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। सभामंचावर विराजमान झालेल्या सर्व मान्यवरांचं व गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांचे आपण स्वागत गीतातून स्वागत करूया। सर्व गुरुंना वंदनीय असे व गुरुवंदनीय गीत पण सादर होते। स्वागत गीताचे बोल आहे आज विद्यामंदिरात या थोर आले पाहुणे, गुरुवंदनीय गीताचे बोल आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले।
पवित्र गुरुपौर्णिमा म्हणजे जी आपण व्यास पौर्णिमा म्हणून साजरी करतो ती संपन्न झाली. काल रविवार होता, सुट्टी होती. आपल्याला त्या निमित्तानं आपल्या गुरुवर्यांना शुभेच्छा देण्यास वेळ मिळाला नाही किंवा कार्यक्रम घेता आला नाही. म्हणून आज आपण हा कार्यक्रम 21 तारखेला आपल्या सांस्कृतिक हॉलमध्ये संपन्न करत आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष माननीय प्रकाश पुदारे अप्पा, त्याचबरोबर पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष माननीय संदेश कुलकर्णी साहेब, पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सचिव माननीय धोंडराम शिंदे सर, त्याचबरोबर कुलकर्णी साहेब हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आम्ही ज्यांना विनंती केली त्या आपल्याच प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी आणि आत्ता सध्या इंग्लिश मीडियम या ठिकाणी प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या मोहोळकर मॅडम, त्यांनी आम्ही विनंती केल्याच्या लगेच क्षणार्धात येण्यास परवानगी दिली आणि त्या येतो म्हणल्या. आणि आम्ही जे काही त्यांना सांगितलं की बाबा या गुरुपौर्णिमेचा महात्म्य आणि गुरुपौर्णिमेविषयी बोलायचं आहे, तर त्यांनी लगेच होकार दिला. आणि गुरूंच्याच पुढं एक शिष्य आपल्याला त्या गुरुपौर्णिमेचं महात्म्य सांगतोय. या संदर्भात त्याही या ठिकाणी उपस्थित झाल्या. व्यासपीठावर असणारे इतर सर्व विभागाचे विभाग प्रमुख, त्याचबरोबर सर्व विभागातले अध्यापक आणि अध्यापिका, चतुर्थ कर्मचारी वर्ग, क्लार्क, सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आज सर्वत्र गुरुपौर्णिमा साजरी होत असताना गुरूंच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. आज तुम्हाला कोणत्या अडचणीतून जावं लागतं, पण आपल्याला ही गोष्ट पार पाडायची तर का आपण हा व्यवसाय पत्करलेला आहे किंवा हा मानलेला आहे की आपण ज्ञानदानाचं काम करायचं आहे. पण हे ज्ञानदानाचं काम करत असताना अतिशय प्रामाणिकपणे जी जबाबदारी पडेल ती जबाबदारी प्रामाणिकपणानं पार पाडायची आहे. त्रास होतोय हेही मला मान्य आहे, पण पर्याय नाही. आपल्याला या परिस्थितीतून जायचं आहे आणि गुरु हा टिकला पाहिजे. किंवा माहिती झालंय जसं वाघ चित्रामध्ये दाखवायची ही आलेली आहे, बैल चित्रामध्ये दाखवायची परंपरा आली, तसं गुरु चित्रामध्ये दाखवावं लागेल. काही दिवसानं गुरु नावच बंद होणार, सर हे नावच बंद होणार, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे समाजामध्ये. तर का तुम्ही बघताय अनेक ठिकाणी खाजगी अकॅडमीज निघायला लागलेले आहेत, ज्या शासनमान्य शाळा आहेत, ज्या ठिकाणी खरंच चांगलं अध्यापनाचं काम केलं जातं, गुरु म्हणजे काय असतो हे शिकवलं जातं, किंवा ज्ञानदानाचं काम अतिशय जीव तोडून केलं जातं. ही परिस्थिती आता आपल्यावर निर्माण झालेली आहे. हळूहळू आपल्याकडे ही स्पर्धा आलेली आहे, पण आपण त्या परिस्थितीतून सुद्धा मार्ग काढतोय. अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही जे पडेल ते काम, दिल ते काम, त्या कामाशी सामोरे जात आहे. त्यामुळे आपण या स्पर्धेमध्ये टिकून आहोत. यावर्षी आपली ॲडमिशन सुद्धा चांगली झालेली आहे, पण हे सतत राहिलं पाहिजे. हे फक्त तुमच्या आणि तुमच्या हातात आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं समाजाच्या समोर जाणार आहात, तुमची प्रतिमा तयार करणार, ती प्रतिमा अतिशय चांगल्या पद्धतीनं टिकली पाहिजे. हेच तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं बघायचं आहे. परत एकदा मी व्यासपीठावरील सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांचं, त्याचबरोबर अधिकारी वर्गांचं आणि तुम्हा सर्व शिक्षक बंधू भगिनींचं, चतुर्थ कर्मचारी वर्गांचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांचा परिचय मंडळाचे लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर अँड ज्युनियर कॉलेज वोकेशनल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी आपण सर्व एकत्रित आलेलो आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व पलू शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री प्रकाश पुदारे साहेब, उपाध्यक्ष आदरणीय श्री संदेश कुलकर्णी साहेब, संस्थेचे विद्यमान सचिव आदरणीय श्री धोंडीराम शिंदे सर, संचालक सदस्य श्री प्रशांत कुलकर्णी सर, आदरणीय श्री संजय कुमार सर आणि नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करणारे आदरणीय गावडे सर, तसेच लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आदरणीय एस सावंत सर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य आदरणीय श्री गायकवाड सर, वोकेशनल विभागाच्या डॉक्टर यू डी पाटील मॅडम, प्राथमिक विभागाच्या यू पाटील मॅडम, सर्व विभागाचे पदाधिकारी, सर्व प्राध्यापक, अध्यापक
शिक्षकेतर कर्मचारी, आज आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मी स्वागत करते आणि सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजच्या प्रमुख पाहुण्या सरांनी मगाशीच आपल्याला ओळख करून दिली की सौ भाग्यश्री सतीश मोहोळकर या आपल्या ज्युनियर कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी. 2007-8 सालच्या त्या आपल्या बॅचकडे विद्यार्थिनी होत्या. त्यांचं शिक्षण MSc BEd बायोलॉजी या विषयात झाले. आपल्या संकुलातीलच इंग्लिश मीडियम स्कूल व लकीज अकॅडमीमध्ये त्या अध्यापनाचं काम करतात. त्याचबरोबर नीट परीक्षेचे मार्गदर्शन सुद्धा त्या करतात. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणूनही काम करतात. याचबरोबर त्यांच्याविषयी सांगण्यासाठी कौतुकाची बाब म्हणजे त्या वारकरी संप्रदायाचा पायाही चालवतात. आजच्या आधुनिक काळामध्ये हे काम करणं म्हणजे खूप मोठं काम की लोकांपर्यंत, जनसामान्यांपर्यंत हा वारसा नेणं. आणि कदाचित हा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला. त्यांचे वडील शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत, त्याचबरोबर तेही प्रवचन करतात. आता मॅडम थोडंसं बोलायचं म्हणजे ज्याप्रमाणे हेची गाणं देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाली न आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा सत्संग देई सदा. या श्लोकाप्रमाणे आपल्या पाहुण्याही जवळजवळ 7-8 वर्ष प्रवचनाचे कार्यक्रम गावोगावी करत आहेत. कीर्तनाचे, संस्काराचे, जनसामान्यात बीज पेरण्याचं कामच त्या या पिढीमध्ये करत आहेत. वारकरी संप्रदाय आपणास काय शिकवतो तर गोडवाणी, नम्रता, सदाचार अंगीकारण्यास शिकवलं जातं. आपल्या प्रमुख पाहुण्याकडे पाहिल्यावर तुमच्याही लक्षात आलं असेल त्यांची वाणी अशीच गोड आहे. त्यांच्यामध्ये असणारा सुसंस्कृतपणा आपल्या आता समोर येईलच. मार्गदर्शनातून ते आपल्याला काही विचार सांगतील. मी आपली रजा देते आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वच उत्सुक आहात. धन्यवाद. भाग्यश्री सतीश मोहोळकर मॅडम यांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक के सावंत यांनी करावा अशी त्यांना विनंती. यांना इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड तर्फे बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड हा मिळालेला आहे आणि त्याचबरोबर सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन तर्फे अप्रिशिएशन सर्टिफिकेट मिळालेलं आहे. आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक सावंत सर यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पुदारे तथा अप्पा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सावंत सर एक मुख्याध्यापक म्हणून नेहमीच ऍक्टिव्ह असतात. शिक्षकांना व विद्यार्थ्यांना त्यांचे नेहमीच मोठे मार्गदर्शन ते घडवतात, शिकवतात, जे घडवतात धन्यवाद. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. प्रमुख पाहुण्या भाग्यश्री मोहोळकर मॅडम यांना विनंती की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. अखंड मंडलाकारे व्याप्तम ऐन चराचर तत्पदम दर्शितम तस्मै श्री गुरुवे नमः. खरं तर मला म्हणजे अभिमानाची गोष्ट तर आहेच, पण त्याहून आनंदाची बाब ही आहे की समोर बसलेला सर्व स्टाफ हा माझा स्वतःचा गुरु आहे. मी माझी विद्यार्थिनी आहे. आनंद होतोय आणि किंचित कधी भीती वाटत नाही व्यासपीठाची, पण आपल्या गुरु समोर आल्यावर एक शिष्य म्हणून निश्चित थोडीशी भीती वाटते. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी, अधिकारी वर्ग आणि उपस्थित माझे सर्व गुरुवर्ग, मी सहाध्यापक म्हणणार नाही कारण तेवढी अजून पात्रता झालेली नाही. आणि अर्थातच या संस्थेमध्ये शिक्षकेतर सर्व कर्मचाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करते आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला अनंत कोटी शुभेच्छा देते. भारतीय संस्कृतीला काही विशेष वारसा परंपरेने लाभला असं म्हणूया, किंवा भारतीय संस्कृतीमध्ये काही संस्कार उपजतच त्या मातीमध्ये आहेत. त्या सर्व संस्कारांच्या किंवा त्या परंपरांच्या मध्ये एक परंपरा आहे, ती म्हणजे गुरु शिष्य परंपरा.
अगदीच आपण पौराणिक म्हणा किंवा ऐतिहासिक म्हणा किंवा धार्मिक म्हणा किंवा लौकिक म्हणा अशा कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर गुरु शिष्य परंपरेला अतिशय महत्त्व आहे. सुरुवातच करायची झाली तर परमपिता परमात्मा श्री कृष्ण आणि अर्जुन हे गुरु शिष्याचं अतिशय सुंदर उदाहरण आपल्या समोर. आजकाल आपण म्हणजे एखाद्या गोष्टीचं प्रसार माध्यम काय करतं की अनंत कोटी त्याची मर्यादा वाढवून ठेवते, जी मर्यादा ऑलरेडी आपल्याकडे असते. तसं अयोध्येनंतर राम 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 प्रभू, पण प्रभू रामांच्या बद्दल आपल्याला एक गोष्ट सर्वांना बहुश्रुत आहे की परमपिता परमात्मा असताना सुद्धा देखील वसिष्ठ मुनी हे त्यांचे गुरु. श्रीकृष्ण परमात्म्याला सृष्टीचा रचयिता जरी म्हणत असतील तरीही त्यांनी सांदीपनीच्या आश्रमामध्ये गुरुकुलामध्ये जाऊन विद्येचं ग्रहण केलं होतं. हे झालं पौराणिक कथेत. असं जर आपण ऐतिहासिक मध्ये जर पाहत जर गेलो तर दादोजी कोंडदेवांसारखे गुरु लाभले म्हणून स्वराज्याची स्थापना झाली. किंवा अगदीच वेगळ्या धाटणीचा विचार करायचा झाला तर चंद्रगुप्त मौर्यांना जर चाणक्यांसारखा गुरु लाभला नसता तर कदाचित मौर्य साम्राज्य वरती आलं नसतं. त्यांच्या चंद्रगुप्त मौर्यांना तयार करताना चाणक्य नीतीमध्ये आपण असं विचार करतो की ती कूटनीती आहे किंवा असं काही चाणक्य नीतीत असं काही गूढ ज्ञान असावं, पण तसं काही नव्हतं. चाणक्य आपल्या शिष्याला जो इतरांसाठी सम्राट होता पण त्याची विनयशीलता पाहून चाणक्य सदैव त्याच्या विचारसरणीला त्याला ज्ञान देत होते. सर्व विद्यार्थी सर्व शिष्य एका धाटणीचे नसतात, एका विचाराचे नसतात, समविचाराचे नसतात, विविध विचाराचे असताना सुद्धा ऍक्च्युली मोठ्याचं मोठेपण हे त्याच्या लहान होण्यातच असतं. मोठ्याचं मोठेपण तो कितपत मोठा आहे याच्यामध्ये नसतं. किंवा आपण आजकाल म्हणतो बघा की खरं तर सर्व पदाधिकाऱ्यांची क्षमा मागून काही शब्द बोलते कारण एवढा अनुभव मला नाही, पात्रताही तुमच्या समोर बोलण्याची नाही, पण संस्थेला काय माझ्यामध्ये दिसलं मला माहिती नाही की त्यांनी मला आज इथे उपस्थित केलं. मी मनस्वी खूप खूप आज भारावून गेली होती तो आल्यानंतर. समुद्रगुप्त मौर्य यांच्यामध्ये चाणक्यांनी काय पाहिलं की वित्त जेव्हा असतं किंवा अलंकार जेव्हा एखादा छत्रपती धारण करतो किंवा अलंकार एखादी महिला धारण करते किंवा एखादा पुरुष धारण करतो, त्याच्यावरून हे समजतं की त्याच्याची आर्थिक परिस्थिती किती आहे, त्याच्याकडे वित्त किती आहे हे समजतं. पण एखाद्याची गुणवत्ता पाहण्यासाठी त्याने धारण केलेल्या अलंकाराची गरज नसते, तर त्याचा शब्द हा त्याचा अलंकार बनतो आणि त्या शब्दाच्या अलंकारावरून हे समजतं की त्याच्याकडे गुणवत्ता किती आहे आणि त्या शब्दांच्या अलंकाराचा तो वापर कसा करतो यावरून गुणवत्तेचा पुढचा क्रम समजतो, ती म्हणजे त्याची विनयशीलता. आणि समुद्रगुप्त मौर्य यांच्याकडे कदाचित चाणक्यांना तेच दिसल्यामुळे एक दिवशी असाच एक प्रसंग घडला आणि समुद्रगुप्त खूप विवंचनेमध्ये आहे, खूप टेन्शन्समध्ये आहेत, स्ट्रेसमध्ये आहेत आणि चाणक्यांच्याकडे येतात. हडबडलेल्या अवस्थेमध्ये आपला शिष्य आल्यानंतर चाणक्यांना वाटलं की याला जर मी कुठेही मार्गदर्शन करत, कुठेही याचा अर्थ नीतीने जर मार्गदर्शन, चतुराईने जर मी मार्गदर्शन करत बसलो तर सध्या त्याची शारीरिक आणि मानसिक अवस्था तशी नाहीये की तो ते अतिउच्च ज्ञान ग्रहण करेल. परंतु त्याला काय म्हणाले समुद्रगुप्त मौर्य, या आणि आपण आता भोजन करूया. तर ते म्हणाले की नाही गुरुवर्य, मला तुमच्याकडून काहीतरी आत्ता निर्णय क्षमता हवी आहे, मार्गदर्शन हवे. चाणक्यांनी तिथं त्यांना थांबवलं, म्हणाले आधी आपण भोजन करूयात आणि तदनंतर आपण विचार करूयात. भोजनाला बसल्यानंतर त्यांची अवस्था पाहिली चाणक्यांनी की भोजनाचं ताट त्यांना दिल्यानंतर सगळं बाजूचं न खाता गरम गरम भाताच्या सेंटरला समुद्रगुप्तांनी हात घेतला, म्हणजे त्यांचा हात बोलला निश्चित वाफे म्हणून. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि मग चाणक्यांनी त्यांना प्रश्न विचारला की तुझा प्रॉब्लेम काय, तुला समस्या काय. तर तेव्हा म्हणाले की किती दिवस झालं मी युद्ध करतोय पण मला काही जिंकताच नाही येत आहेत, राज्य जिंकताच नाही येत आहेत, असं का बरं होतंय, माझं काही चुकतंय का. तेव्हा चाणक्यांनी सांगितलं तू एकदा तुझं ताट बघ बरं, तू कसा जेवण करतोय. समुद्रगुप्त मौर्याने ताट बघितलं, त्याच्या काहीच लक्षात आलं नाही. जसं आपलंही होतं, विचाराचा गोंगाट झाल्यानंतर सामान्य गोष्ट असते पण ती आपल्या नजरेस येत नाही. अगदी सामान्य पद्धतीनं उच्च कोटीचं ज्ञान चाणक्यांनी एका वाक्यामध्ये समुद्रगुप्तांना दिलं, तुझं ताट निरीक्षण कर. ताट निरीक्षण केल्यानंतर ते म्हणाले हो बघितलं. तू प्रथम घास कुठला घेतलास, तर ते म्हणाले की मी भाताच्या मुठीमध्ये सेंटरला हात घातला. तुझी हीच बाब चुकीची. ते म्हणाले कसं, तर म्हणाले कडेचे राज्य आधी मिळवून घे आणि तो भाग रिकामा कर आणि मग मधल्या राज्यावरती हात घाल, म्हणजे तुला बाहेरून वेडा पडणार.
असं सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान परंतु सामान्य रीतीनं जर कोण देत असेल त्याला चतुर रीतीनं कशा पद्धतीचा चतुर सेना असाव्या, पायदळ कसं असावं, घोडदळ कसं असावं असं न सांगता चाणक्यांनी नीती सांगितली की असं कडेचा वेळा आधी बंद कर आणि मग मध्यभागी हात घाल, विजय येतो. म्हणजे प्रत्येक गुरु काय करत असतो, शिष्याची बुद्धिमत्ता आकलन करण्यासाठी आधी त्याची समायोजन क्षमता किती आहे हे जर पाहिलं तर प्रत्येकाला त्याचं ज्ञान देता येईल. असं जर नसतं किंवा गुरु शिष्य ही परंपरा आजकालचे विद्यार्थी आपण पाहतो किंवा माझाही आता या 12-13 वर्षामध्ये अनुभव आलाय. सुरुवातीचे जेव्हा विद्यार्थी होते किंवा आम्ही जेव्हा विद्यार्थी दशेत होतो तर घाबरायचं, तुम्ही पुढे गेलात तर आम्हाला खूप भीती वाटायची की काय म्हणतील वगैरे. आता गुरुपौर्णिमेच्या सर काल शुभेच्छा आमच्या विद्यार्थ्यांनी किंवा बाहेर जिथे आम्ही जातो त्या विद्यार्थ्यांनी शेक हँड करून दिलं. म्हणजे गुरुपौर्णिमेला म्हणतात हॅपी गुरुपौर्णिमा मॅम. म्हणजे असं का बरं होत असेल? गुरु शिष्य परंपरा ज्या भारतीय संस्कृतीचा मानाचा टिळा, चेहऱ्यावरती कितीही सुंदर मेकअपची ललाटी असली तर कपाळावरती टिकली नसेल तर तो चेहरा किंवा कपाळावरती तिलक नसेल सनातन धर्मी तर तो चेहरा सपक दिसतो. अन्नामध्ये कितीही प्रकारचे मसाल्याचे पदार्थ घातले असता ते अन्नाची चव वाढवणार नाही, पण साधं तिखट आणि मीठ जर योग्य प्रमाणात असेल तर ते अन्नाला कधीही बेचव करणार नाही. अगदी तशीच गुरु शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीत असताना सुद्धा आता ती पायमोडी सावर जातीये याचा तुम्ही आम्ही सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. अगदीच तसं नसतं तर रामकृष्ण परमहंस नसते तर नरेंद्र दत्तचा स्वामी विवेकानंद कधीही झाला नसता. असं मी नाही म्हणत. स्वामी विवेकानंद वॉशिंग्टनला परिषदेला गेले होते, शिकागोचं नाही बोलते. वॉशिंग्टनला परिषदेला गेले असताना तिथल्या काही गोऱ्या लोकांनी म्हणजे इंग्रजी अधिकाऱ्यांनी त्यांना म्हटलं की तुमच्या आम्ही खूप फॅन फॉलोईंग आहोत त्या भाषेमध्ये आणि आम्ही तुम्हाला खूप मानतो, पण तुम्ही जेव्हा या भागामध्ये येता तर तुम्ही तुमचा पोशाख का बरं नाही बदलत, थोडं सूट बूट टायमध्ये असं का नाही जात? तर स्वामी विवेकानंद त्यांना खूप छान उत्तर दिलं आणि ते उत्तरात असे म्हणतात की तुमच्याकडे मनुष्याची बुद्धी, मनुष्याची चतुरपणा किंवा मनुष्याचं चारित्र्य त्याच्या पोशाखावरून ठरतं, पण भारतीय संस्कृतीमध्ये मनुष्याचं चारित्र्य आणि त्याची विचार क्षमता ही त्याच्या संस्कारावरून. त्यामुळे भारताच्या बाहेर कुठेही मला बोलवलं तर गुरुनी मला ज्या उद्देशामध्ये राहायला सांगितलंय त्याच उद्देशाने, कारण बोलतो मी जरी परिती त्याची सत्ता, याचा अर्थ मी जरी बोलत असले तरी माझ्या पाठीमागे गुरुचा आशीर्वाद असल्याशिवाय माझ्या वाणीनं बळ येणार नाही. असं स्वामी विवेकानंद थेट ज्या अधिकाऱ्यांना बोलले होते. मला आपल्याला सांगायला आनंद होतो की तेच अधिकारी पुन्हा नरेंद्र दत्त म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या अंतिम यात्रेपर्यंत त्याच पोशाखामध्ये वापरले. म्हणजे ज्या पोशाखाचा आग्रह त्यांनी स्वामी विवेकानंद केला होता, संगतीचा आणि वाणीचा परिणाम इतका झाला की त्यांनी त्यांचा पोशाख परिवर्तित करून या संस्कृतीचा पोशाख स्वीकारला. अगदीच असं थोडंसं पुढे जायचं झालं, आपण किती गुरु शिष्याची उदाहरणं जरी पाहायचे प्रयत्न केला तर भारतीय संस्कृतीमध्ये, अखिलांड कोटीच्या संस्कृतीमध्ये, सनातन धर्मामध्ये किंवा धार्मिक ऐतिहासिक पौराणिक संस्कृतीमध्ये गुरु शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण आजच्या काळामध्ये सरांनी मला सांगितलं की काही मुद्दे दिले बोलण्यासाठी, तर मला असं वाटतं की प्रसार माध्यम म्हणा किंवा विद्यार्थ्यांच्या बघा, एकदा चिमणीचं घरटं काही कारणास्तव तिला त्याची पिलं घेऊन उड्डाण करावं लागलं. वादळ आलेलं होतं, सुनामी आलेली होती आणि तिला काही अंतरावरती असं वाटलं की इथं 2 झाड आहेत, त्या एकाच झाडावरती जाऊन माझ्या पिलांनी मी आसरा घ्यावा, म्हणून ती चिमणी आपल्या पिलांचे उड्डाण करते आणि त्या झाडावरती जाऊन बसते. पण ते झाड कदाचित हलायला लागते. मग तिला वाटतं की हे कसं खराब झाड आहे की माझ्या छोट्याशा घरट्याला सुद्धा जागा देत नाही. मग ती पुन्हा भीतीने उड्डाण करते आणि पुन्हा शेजारच्या उंच झाडावरती जाऊन बसते. काही वेळाने सोसाट्याचा वारा सुटतो, सुनामी येते आणि ते पहिलं वालं जे झाड आहे ते समूळ नष्ट होतं, पाण्यामध्ये बुडतं आणि त्याचे ओढक्याचे तुकडे होतात आणि समोर व्हायला लागतात. ती चिमणी त्या ओढक्यावरती हसते आणि काय म्हणते, बघ तुझ्या कर्माची फळं तुला मिळाली की नाही. तू आम्हाला, माझ्या कुटुंबाला की माझ्या छोट्याशा पिलाला राहायला जागा दिली नाहीस, की तुझ्या कर्माची फळं की तुला क्षणार्धात निस्तनाभूत व्हायला लागलं. पण इथं चिमणीचं मूल्य जर जास्त वाटत असेल त्याही पेक्षा त्या समूळ नष्ट झालेला ओढका चिमणीकडे भावदृष्टीने पाहतो
आणि तो असं म्हणतो की अगं चिंदी, माझी मुळं इतकी कमकुवत झाली होती की मला तो सांगण्याचाही वेळ तुला राहिला नाही. जर तुझं घरटं आणि तुझी पिल्लं मी माझ्यावर ठेवली असती तर आत्ता पाण्यात माझ्यासोबत तुम्हीही पडला असता. तो सांगण्याचा अवधी मला तुला उरला नाही, म्हणून मला कधी हलवून इशाऱ्याने सांगावं लागलं की तू माझ्यावरती बसू नकोस. आणि तो मुलगा पुढे निघून गेला. चिमणीला भयानक दुःख. विद्यार्थ्यांचं पण या चिमणीसारखेच आहे. काही शिक्षक असे रागवायला लागले की ते त्यांचं रागवणं पाहतात, वरून पाहतात की समोरचा काय सांगतोय. त्यांना त्यांच्या मुळाशी जाऊन हे विचार करायचा वेळच नाही की यांचं रागवणं कदाचित माझ्यासाठी खूप मार्गदर्शक ठरते. बघा, फणसाचे काटे दिसायला कसे असतात, वरून खूप कडक आहेत, आतून खूप गर आहे. तो काटे काढल्याशिवाय कर. आता याच्या पुढे जाऊन बोलायचं झालं तर विद्यार्थ्यांच्या आजच्या काळातली अपेक्षा काय आहे की परिवर्तन फक्त आपण म्हणतो की विद्यार्थ्यांनी करावं, तर तसं नाही. मला हे तुम्हाला सुचवायचं नाहीये. माझी विनंती आहे की आपल्याला सुद्धा काळानुरूप काही गोष्टी बदलाव्या लागतील. खूप दिवसापूर्वी माझ्या वाट्याला मला एक अनुभव असा, इलेक्ट्रिसिटीचं चॅप्टर शिकवत होते. माझ्या टीचरांसमोर बोलणं हे मला थोडंसं जड जाते खरं, पण मी इलेक्ट्रिसिटीचं चॅप्टर शिकवत होते आणि किती वेळ झालं तरी इलेक्ट्रिसिटीची डेफिनेशनच पाठ होईना. आणि ती पाठ झाली तर फॉर्म्युले लक्षात राहिला त्या चॅप्टरचे. काय करू माझ्याकडून काय चुकतंय की त्यांच्या लक्षातच राहत नाहीये. शेवटी माझ्या आईचा मला त्या क्षणाला फोन आला. मी विचार करत होते काय टेक्निक देऊ इथं की फॉर्म्युले पाठच होत नाहीयेत माझ्या मुलांचे. तर माझ्या नेमका आईचा फोन आला. तिथं कॉन्टॅक्ट लिस्टवर पडलं डिअर आई, आणि मला सुचलं की आई इज इक्वल टू क्यू अपॉन टी हा इलेक्ट्रिसिटीचा फॉर्म्युला आहे. मग मी मुलांना बोलवलं आणि मग मी सांगितलं की जगातली सर्वात सुंदर गोष्ट कुठली आहे तर आई, आणि सगळ्याच आया कशा असतात, क्यू. जगातल्या सगळ्याच आया कशा असतात, क्यू. त्याच्यावरून आई इज इक्वल टू क्यू अपॉन टी. मग माझ्या लक्षात आलं की अच्छा, यांना एक पाठी सांगितल्यानंतर लक्षात येत नाही, पण टेक्निकली काहीतरी सांगितल्यानंतर लक्षात येतं. पुन्हा मग असंच झालं, फोर्सचा फॉर्म्युला ना, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. मग म्हटलं फादर आणि मदर तुम्ही किती भांडणं लावली तरी ती एकच असतात, म्हणून एफ इज इक्वल टू मा. मग असं सांगितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथून पुढे मला माझ्या ज्ञानात बदल करावा लागतो. का तर माझ्या समोर बसलेला विद्यार्थी माझी जास्त परीक्षा घेतली आहे. याचं जर उदाहरण सांगायचं झालं तर एका गुरुकुल आश्रमामध्ये गुरुबद्दल विद्यार्थ्यांनी असा निर्णय घेतला की आज बघूयात. असे थोडे विद्यार्थी खूप असतात आणि असे विद्यार्थी आपल्या चांगल्यासाठी येतात, हे खरं निश्चित. असा एक ग्रुप होता आश्रमामध्ये आणि त्यांनी त्या गुरूंची परीक्षा घ्यायची ठरवलं. आणि काय म्हणाले त्यांना, एक जण असतो तो 4 जणांना बरोबर गोळा करतो, असे असतात, तू लढो मग कपडे सांभाळते म्हणत सगळेजण पुढे जातात. आणि तो ग्रुप आला आणि त्यातल्या एका विद्यार्थ्यांनी काय केलं, झाडावरच्या फुलपाखराला हातात पकडलं आणि म्हणते चल आपल्या गुरूंची परीक्षा घेऊ. तर तो गुरु समोर असा मुठ बांधून उभं राहिला ज्याच्यामध्ये फुल आहे. तर तो म्हणाला, गुरुवर्य तुम्ही जर खरेच ज्ञानी असाल, असं होते बरं का, गुरुवर्य तुम्ही खरेच ज्ञानी असाल तर सांगा माझ्या हातामध्ये काय. तर त्यांच्या लक्षात आलं होतं हा खोडकर विद्यार्थी, वडील नेहमी वडील असतात, आई आई असते, गुरु हे गुरुच असतात, ते खोडकरपणा पण ओळखतात. तो किती वेळ विचार होत होता आणि त्यांनी मनामध्ये हा संकल्प केला होता, जर ते म्हणाले की आतमध्ये फुलपाखरू ते जिवंत आहे किंवा मृत आहे असं विचारलं होतं. विद्यार्थ्यांनी त्या गुरुला प्रश्न असा विचारला की माझ्या हातामध्ये फुलपाखरू आहे, ते जिवंत आहे का मृत आहे ते सांगा बरं, ज्ञानाने ओळखा बरं. तर विद्यार्थी इतका हुशार, तो म्हणाला, आधीच त्यांनी ते तयारी करून ठेवली होती बरं. तो म्हणाला की जर गुरु म्हणाले तो जिवंत आहे तर पटकन दाबायचा आणि त्याला मारायचं, पुढे बघा मेला. आणि जर ते म्हणाले मेला तर थोडासा मरेल हे उत्तर देईपर्यंत जरा हात सैल सोडायचा आणि बघा उडाला. अशा दोन्हीच्या तयारीमध्ये तो विद्यार्थी असताना त्याला वाटलं, आता तो म्हणत होता बघूया हे सर आपल्याला खूपदा रागवतात, हे गुरु आपल्याला रागवतात, शिस्तबद्ध ठेवण्याचा प्रयत्न करतात, सतत काहीतरी ज्ञानाचा माळा वाजत असतात, आज मी यांचं गर्व प्रेम करणार. अशा ध्येयाने केलेला विद्यार्थी त्याला गुरुवर, गुरु ते गुरुचे प्रश्न त्यांनी व्यवस्थित उत्तर दिलं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुझ्याच हातात. हे फुलपाखरू जिवंत आहे का मृत आहे, जिजाबाईंनी केली होती, जी दादोजी कोंडदेवांनी केली होती, किंवा सांदीपनीच्या आश्रमामध्ये श्रीकृष्ण भगवंताला ज्ञान देताना सांदीपनीने जो विचार केला ते पालक विचार करत नाही. पालकांना असं वाटतं की जिथे जास्त झगमगाट आहे नंतर सुद्धा मुलांना बऱ्याचदा इन्फोसिस म्हणजे काही माहिती नसतं, इन्फोसिसच्या फाउंडर विषयी माहिती नसतं, सुधा मूर्ती कोण आहे, नारायण मूर्ती कोण आहे,
यांच्याबद्दल जराही कल्पना नसते, पण त्यांना इतकं मात्र माहिती होत असतं की 5 डिजिटचं पेमेंट पर मंथ मला मिळालंच पाहिजे आणि यामध्ये 25% पेरेंट्स अतिशय रिस्पॉन्सिबल आहेत. विद्यार्थी तर आहेत, पण काय झालेलं आहे सर की प्रसार माध्यम असतील किंवा आणखी खाजगी संस्था असतील, एकतर मी ज्या कुटुंबातून बिलॉंग करते किंवा ज्या ज्ञानातून बिलॉंग करते किंवा ज्या ज्ञानाचा परिचय मला आता होत आहे, तिथे निंदा करणं किंवा कुणाविषयी कधीही कुटीलता बोलणं व्यक्त करणं हे खरं तर चुकीचं आहे. परंतु काही वेळेस निर्धारित स्थिती बोलून दाखवणं ही सुद्धा परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी अतिशय गरजेचं असतं. म्हणून स्पष्ट बोलण्याचा रेशो काढण्यात आला आणि मागच्या वर्षी सर्वे करण्यात आला. तर ज्या पूर्वीच्या शाळा होत्या, ज्या सरकारी शाळा म्हणून किंवा मानांकित शाळा म्हणून, तिथे पटसंख्या ड्रॉप होत आहे आणि खाजगी शाळांच्या मध्ये पटसंख्या वाढत आहे असा सर्वे जेव्हा सांगली जिल्ह्यात, म्हणजे इतर जिल्ह्यातही असेल, पण आमच्यामध्ये जे डिस्कशन झालं ते तर 35% मध्ये आपण आता आहोत. असं का होत असेल? विद्यार्थी, पूर्वीचा विद्यार्थी किंवा पूर्वीचा समाज त्या संस्थेकडे बघताना इतका ओव्हरफ्लो व्हायचा की नको नको म्हणून बाहेर काढायची वेळ यायची. आणि आता असं होतंय की आपण मागणी मागितली तरी मुलं आपल्याकडे यायला तयार नाही, आली तर आतमध्ये बसायला तयार नाही, बसली तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन नाही. आणि कॉन्सन्ट्रेशन का नाही तर त्याचं एक आहे की सगळ्यात मोठा गुणधर्म आहे की घरी जेव्हा विद्यार्थी जातो ना तेव्हा तो त्याच्या पालकांनाही मोबाईलवर पाहतो, तिच्या आईलाही मोबाईलवर पाहतो आणि सतत ते त्यांचे जे काही कार्यक्रम चालू प्रसार माध्यमांनी आता जो विवाह सोहळा आपण सगळ्यांनी मोबाईलवरती पाहिला, जो कन्यादानाच्या वेळेस फाउंडर मेंबरमध्ये म्हणूया नीता अंबानींनी इंग्लिशमध्ये कन्यादानाचं हिंदू महत्त्व सांगितलं असताना आपण फक्त सोहळ्यासाठी केलेला खर्च पाहिला, पण आपली दृष्टी चकोर, चातर आणि राजहंसासारखी असतात जे आपल्याला घ्यायचं दूध आणि पाणी वेगळं करून घ्यायचं. आपल्याला पाहायचं काय होतं की त्यांनी किती मार्मिकपणे बोललं. आजकालची आपली अवस्था अशी, प्रवचनाला सुद्धा जाताना व्याख्यान आणि प्रवचनामध्ये खूप फरक पडतो. कारण प्रवचनामध्ये गाथा, ज्ञानेश्वरी याचा अभ्यास बोलावा लागतो, अध्यात्म सोडून बाहेरचं बोलण्याचं तिथं परमिशन नाहीये. आणि व्याख्यानामध्ये फार फरक पडतो, दोन्ही गोष्टीमध्ये अतिशय भिन्नता आहे. पण एक आहे की सद्गुरू असल्याशिवाय, गुरु पाठीशी असल्याशिवाय ती गोष्ट सहज शक्य होणं म्हणजे कशीच शक्य होत नाही. परंतु मी जेव्हा ते ऐकलं तेव्हा मी माझ्या घरी शेअर केली ती गोष्ट की किती मार्मिक मेसेज दिला. तर माझ्याच घरी सर अशा अवस्था होती की माझी छोटी बहीण म्हणाली की ते खूप मोठे लोक आहेत आणि ते हे पब्लिसिटी स्टंट म्हणून करतात. मग मी तिला सांगितलं तो स्टंट कशासाठी केला याचा आपल्याशी काही देणं घेणं नाही, आपल्याला त्या विचारसरणीशी देणं घेणं आहे की प्रबळ विचारसरणी काय सांगते, की कन्यादानाचं महत्त्व काय सांगते, गुरुपूजनाचं महत्त्व काय सांगते हे आपण घ्यायला हवं. याचा अर्थ एका आईवडिलांनी जरी 4-5 अपत्यांचा जन्म केला असेल, आपले विद्यार्थी आपण जनन करत नसू तरी सृजन मात्र शिक्षकच करत असतो, सृजन मात्र गुरुवर्यच करत असतात आणि जननकर्त्यापेक्षा सृजनकर्ता हा कधीही श्रेष्ठच असतो. तसं नसतं तर भगवंताच्या पुढे आधी यशोमती मैया के नंदलाला असा शब्द लागला नसता. याचा अर्थ जनन जरी एका ठिकाणी झाला असेल तरी तो घडला कुठे, त्याचं सृजन कुठे झाले. आणि सगळ्यात मोठा गोष्टी मला इथे सांगायला आवर्जून आनंद होईल की जेव्हा आपण पुढे उभे असतो तर आपल्या वाणीचाच नाही तर आपल्या व्यक्तिमत्वाचा, आपल्या पोशाखाचा, आपल्या राहणीमानाचा प्रत्यक्ष परिणाम आपल्या विद्यार्थ्यांच्यावर होत असतो आणि तो अप्रत्यक्षरित्या आतमध्ये सतत चालू असतो. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आता फक्त जर एकांगी शिक्षण पद्धती जर आपण ठेवली, येणं, कन्सेप्ट शिकवणं आणि निघून जाणं हे जर असं ठेवलं तर ते कदापिही मुलांना रुचण्यासारखं नाही. कारण काही शैक्षणिक संस्थांच्या मध्ये मला पुढे जाऊन शैक्षणिकच नाही, मी तुम्हाला अजून एक गोष्ट शेअर करू इच्छिते की वारकरी संस्थेमध्ये सुद्धा MIT सारखं जे पुणे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्यांनी सुद्धा पाठशाळा वारकरी शिक्षण उभं करायचं डिक्लेअर केले. म्हणजे मुलांना कीर्तन आणि प्रवचन हे सुद्धा उद्या करिअर होऊ शकतं. म्हणजे इथपर्यंत खाजगीकरण होतंय, अध्यात्माचं सुद्धा खाजगीकरण करून पाहत आहेत लोक. तर याचं खाजगीकरण झाल्यामुळं त्याचा परिणाम आपल्यावरती होतो. एक तर समाजाचं बघणं आपल्याकडे काय की परमनंट शिक्षक आहेत, छान पगार घेतात, तेवढंच काम करतात आणि निघून जातात.
दृष्टिकोन पॅरेंटचा वेगळा आहे. पण जेव्हा आपण चाहते, मी बेंगलोरला काही कारणास्तव बोलवण्यात आलं 2-3 दिवसाच्या सेशनसाठी आणि चांगल्या संस्थेमध्ये जाण्यात आलं. पण मला पाहताना एक गोष्ट अशी वाटली की आपले शिक्षक सकाळपासून रागून, मारून, बोलून, संस्कार करून विद्यार्थ्याला आत बसवण्याचा प्रयत्न करतात. तिथं हाय, हॅलो विद्यार्थ्यांच्या प्रमाणे वागून त्याला आत बसवण्याचा प्रयत्न करतात. मग माझ्या लक्षात एक गोष्ट आली की फक्त विद्यार्थ्यालाच आता परिवर्तन करण्याची गरज नाहीये, आपल्यामध्ये सुद्धा थोडंफार परिवर्तन करावं लागेल. एकेकाळी पश्चिम बंगालमध्ये अशीच एक घटना घडली. आपण सर्व बहुश्रुत आहात. संत सम्राट म्हणूया किंवा संत कवी जे आहेत कविवर्य कालिदास यांच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग घडला. कालिदास अतिशय उच्च कोटीचा ज्ञानी माणूस, पण कसं असतं, ज्ञानाचा एकच शत्रू आहे, अहंकार. नामदेव राय आपल्या एका पंक्तीमध्ये म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या सकळा हरिदासा. हरिदास याचा अर्थ आपण ही कुठलं तरी सेवाव्रत करतोच आहे, म्हणजे आपण ही सेवेचे दासच आहोत. असं नाही की अभंग फक्त संत संप्रदायाला लागू होतात आणि आपल्याला लागू होत नाही, असं नाही. अहंकाराचा वारा न लागो म्हणजे त्यांच्याही लक्षात आलं की ज्ञानाला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा बाधकता होऊ शकत नाही. बाधक निर्माण करणारी एकच गोष्ट आहे अहंकार. आणि कालिदासाच्या बाबतीत सुद्धा अतिशय ज्ञानी व्यक्ती, अतिशय कविवर्य ज्ञानी व्यक्ती. आणि ते एक दिवशी असं चालत चालत एका गावामध्ये गेले. गावामध्ये गेल्यानंतर त्यांना खूप तहान लागली आणि एका विहिरीच्या जवळ त्यांनी एका मुलीला पाणी शिंपताना पाहिलं. कुणाविषयी सांगते, कवी कालिदासांच्या विषयी. वाट सुरू म्हणून गेले आणि तिला म्हणाले की बाळा मला पाणी देशील का, प्यायला मी थकलोय. तर ते म्हणाले, ती मुलगी म्हणाली तुम्ही कोण? तर ते म्हणाले मी खूप मोठा आहे. आता हिला काय सांगणार, असं त्यांना वाटतं, मी कवी कालिदास आहे असं सांगणार, हिला काय समजणार आहे, हिला कसं ज्ञान असेल, असं म्हणते मी खूप मोठा आहे. तर ती मुलगी म्हणाली मोठ्या तर दोनच गोष्टी आहेत. ते म्हणाले कोणत्या? तर म्हणाले माता पिता आणि गुरु, यापेक्षा जगात दुसरं मोठं काही असू शकत नाही. त्यानंतर मग ते म्हणाले हिला असं समजत नाही, तर ठीक आहे तर मी पाहुणे असं समज, तुझ्या गावात आलेला, आता तरी पाणी देशील का? तर ती म्हणाली पाहुणे सुद्धा दोनच आहेत. ते म्हणाले कोणते? सुख आणि दुःख, जे न सांगता येतात आणि हवे तेव्हा निघून जातात. तर ते म्हणाले हिला मी काय सांगू की ही माझी क्षुधा भागेल? तर ते म्हणतात मी वाट सुरू आहे असं तरी समज. तर ते म्हणतात अगदी खाली येऊन बघा, किती खालीपर्यंत आले कालिदास. ते म्हणाले अगदी वाट सुरू आहे असं समज ग, दे तरी जाता जाता पाणी, अगदी ती देवो भो या न्यायाने. तर ते म्हणाले वाट सुरू सुद्धा दोनच आहेत. ते म्हणाले कोण? सूर्य आणि चंद्र. ते अनंत कोटी अनंत काल त्यांचे मार्गक्रमण करत आहे. तुम्ही आम्ही वाट सुरू नाही. ते म्हणाले कसे? तर म्हणाले की आपण येणार आणि आपण जाणार, याला वाट सुरू म्हणत नाही. जे अखंड परिभ्रमण करत असतं त्याला वाट सुरू म्हणत असतं. ते कंटाळले, म्हणाले का मला तर पाणी हवंय, हिच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर ही मला पाणी देणार नाही. म्हणून ते शेवटी म्हणाले, ती म्हणाली तुम्ही कोण? आणि शेवटी सांगितलं अगं मला मूर्ख तरी समज आणि पाणी दे. कोण म्हणताय? कवी भूषण, कवी कुलभूषण अंत का म्हणताय की अगं मी मूर्ख आहे, मला पाणी तरी दे. त्यावर सुद्धा तिची मुठी म्हणते मूर्ख दोनच गोष्टी आहेत. ते म्हणतात बाबा सांग कोणत्या? तर ती म्हणते एक अहंकार आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याच्यामध्ये अहंकार आहे त्याला डोक्यावरती मिळवणारे त्यांच्यापेक्षा मूर्ख. तर ते तिला नतमस्तक होतात आणि म्हणतात आजपासून तू माझी गुरु, आजपासून तू माझी गुरु. माझ्या लक्षात आलं की माझ्या वाटेवरती तुझा माझा सामना होणं हे माझ्यामध्ये आलेल्या अहंकाराला घालवण्यासाठी युनिव्हर्सने केलेली एक रचना होती. आणि तिने तिचं खरं रूप प्रकट केलं. तर ते खरं रूप होतं शारदा. ज्या देवीचं ते स्तवन करत होते ती स्वतंत्र एका चिमुरडीच्या रूपामध्ये आली होती आणि तिने त्यांचा अहंकाराचं हरण केलं. आणि कालिदास त्यानंतर स्वतंत्र समाजामध्ये न येता आपोआप ध्यानाधीन झाले. ज्ञान हे जर वयापर्यंत असतं, ज्ञानाला जर वयाची बाधा असती, बघा वय हे कशाचं द्योतक आहे? वय फक्त जन्म झाल्यानंतर त्या हाडाला आणि मांसाला दिलेला अंक आहे वय म्हणजे. असंच एकदा जी मी बोलणारच होते व्यास पौर्णिमेवर, मॅमनी खूप छान सांगितलं की व्यासमुनींचं आणि शुकमुनींच्या उदाहरणामध्ये ते सिद्ध होतं. व्यासमुनी शुकांना म्हणाले की अरे शुका थांब, तू कुठे चाललास? प्रसूती झाल्यानंतर शुकमुनी पळतच सुटले आणि त्यांना थोड्या कालावधीनंतर गर्व झाला की मी कुणीतरी आहे, मी कुणीतरी
आणि व्यासांनी आणि जनक महाराजांनी म्हणजे सीतेच्या वडिलांनी त्यांचं गर्वहरण केल्यानंतर शुकमुनी म्हणाले की गुरु हा गुरुच असतो, पिता हा पिताच असतो. मी जर इतरांसाठी म्हणजे शुकमुनी म्हणाले व्यासांचे पुत्र की मी जर इतरांसाठी गुरु असलो तरी माझाही कुणीतरी कोण असावा लागतो, गुरु असावा लागतो. एकटा कुणीही अखिल म्हणजे काय म्हणूयात आपण रोखठोकपणे असं नाही म्हणू शकत की आत्मविश्वास वेगळा, अभिमान वेगळा आणि स्वाभिमान वेगळा. डोळ्यामध्ये अंजन घालावे, डोळ्यामध्ये काजळ घालावी, इतकी बारीक रेष जशी आहे तशी स्वाभिमान आणि अभिमानामध्ये. बऱ्याचदा माझ्या ना निदर्शनास एक गोष्ट आली आणि प्रवचनामध्ये पण मी ती गोष्ट बोलली की जगामध्ये सायन्सने रिसर्च केलेल्या खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे केमिकल्स आहेत. आज जर आपण ठरवलं तर वार्धक्याकडे चाललेलो आपण सगळे, माझ्या सहित सगळे तर एका क्षणामध्ये आपल्याला 16 वर्षाचं तारुण्य आणता येतं. असे काही इंजेक्शन्स केमिकल्स आहेत की ज्यामुळे आपण युथ होऊ शकतो, हवं ते सौंदर्य प्राप्त करू शकतो, हवं तसं दिसू शकतो. पण माझा आपल्या सर्वांना एक प्रश्न आहे की असं कुठलं केमिकल आहे का की सगळ्या प्रकारचा मेकअप केल्यानंतर त्यामध्ये सात्विकता तो प्रदान करतो. मेकअपने आपण सुंदर होऊ शकतो, याचा अर्थ कितीही बडबड केली तरी आपली विद्वत्ता जरी सिद्ध करायचा आपण प्रयत्न केला तरी शीलता, विनयता, सात्विकता ही आणून तयार होत नाही, ती एक संगतीने होते. मग कुणाची संगत असावी तर चांगल्या गुरुवर्यांची सानिध्य आपल्याला असा, गुरुला सुद्धा गुरुचं सानिध्य असावं लागतं, त्याच्या गुरुला सुद्धा सद्गुरूचं सानिध्य असावं लागतं, कारण ते परंपरेने चालत. मला असं वाटतं जन्माला जेव्हा मनुष्य येतो ना तेव्हा त्याच्याकडे फक्त श्वास असतो, त्याला नाव नसतं. थोडासा विचार करा, आपण लगेच लक्षात येईल. जन्माला जेव्हा एक मूल येतं त्याच्याकडे तेव्हा श्वास असतो, त्याला नाव नसतं. आणि जेव्हा तो मृत्यूच पावतो तेव्हा त्याच्याकडे नाव असतं पण श्वास नसतो. मला वाटतं श्वास आणि नाव याच्यामधला प्रवास म्हणजे जीवन हो, आणि प्रत्येकाला हा प्रवास करायचा आहे. मी मग तो साधा क्रीडा शिक्षक असू दे किंवा कुठलाही कोच असू दे, तर प्रत्येकाला आपण गुरु म्हणून बघू शकतो, घरातल्या कुटुंबियांना गुरु म्हणून बघू शकतो, आपल्या मुलांनाही आपण गुरु म्हणून मानू शकतो. इथपर्यंत आपली भारतीय संस्कृती सांगते. परंतु गुरु जर वयावर होत असला तर 16 वर्षाच्या वयामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगाला दिला नसता. आपला प्रॉब्लेम कालिदासासारखा होतो. का होतो की मी कुणीतरी आहे याचा पडदा जेव्हा डोळ्यावरती यायला चालू होतो तेव्हा आपलंच ज्ञान आपल्याला सोडायला लागतं, आणि आपलं ज्ञान जर सोडलं तर आपण पुढे सर्वाइव्ह कसं करू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आवर्जून सांगायची झाली तर गुरुपौर्णिमेचा शुभाशय देण्यासाठी किंवा विद्यार्थी आपला सन्मान सोहळा करतात. बघा, सगळ्या क्षेत्रांचा अभ्यास करा, डॉक्टर असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, अभियांत्रिकी क्षेत्र असेल किंवा रिसर्च सेंटर असेल, ते सर्वच गुरु आहेत. पण थोडासा सूक्ष्म विचार करून बघा, गुरुपौर्णिमा म्हणलं की गुरु म्हणलं की आधी शिक्षण लक्षात येतो. तुम्हाला मला नाव आणि श्वास यामध्ये प्रवास करताना एक अढळ पद मिळाले, आपण किती खुश असायला पाहिजे. आपलं प्रारब्ध कर्म इतकं चांगलं आहे की ज्ञान देण्यासाठी आपल्याला उभं केलं गेलं ह्या जन्मामध्ये. गत जन्मामध्ये आपण काय केलं याचा आता ही भाषा नक्कीच आपल्याला कळते की प्रारब्ध ही आहे, क्रियामान कर्म ही आहे आणि पुढे संचितही होणार आहे. जसं आपण अकाउंट बॅलन्स ठेवतो, कमावणं हे इझी आहे पण ते तेवढंच निर्धारानं साठवून ठेवणं अतिशय कठीण. त्याची काठिण्य पातळी खूप तगीला जाते. बघा, तुम्ही, मी आणि असंख्य शिक्षक जे ह्या भारतामध्ये किंवा भारताबाहेर सुद्धा काम करत असतील, या श्वास आणि नावाच्या प्रवासामध्ये आपल्याला व्यासपीठ दिले आणि सांगितले की जा, तू पृथ्वी तलावरती 84 लक्ष वहिनीच्या फेऱ्यातून तू आज शिक्षक आहेस आणि तू ज्ञानदानाचं काम, तू बोल, तुझ्याच्याने सृजन होऊ दे, तुझ्या व्यक्तिमत्वाची छाप कुणावरती तरी पडू दे. आणि असं जर असतं तर विजय मांजरेकरांचा शेवटचा शॉट होता क्रिकेटचा आणि ते आउट झाले, त्यांनी रिटायरमेंट आधीच डिक्लेअर केली होती. पण ते पॅव्हेलियन मधून रूममध्ये आल्यानंतर रडायला लागले. म्हणाले, त्याचे सहकारी सगळे खेळाडू म्हणले, काय झालं, तुमची रिटायरमेंट तुम्ही आधीच डिक्लेअर केली होती, त्यामुळं लास्ट शॉटला तुम्ही हरलात तरी काही हरकत नाही. तर ते म्हणाले, ते 3 तास खोली बंद करून विचारत होते की
की माझे गुरु माझ्याकडे एकटक बघत होते. बघा, रिटायरमेंट आलेला खेळाडू, प्रसिद्ध खेळाडू म्हणतो माझे गुरुवर्य माझ्याकडे बघत होते. तर त्यांनी गुरूंना जाऊन विचारलं, असं का? तर गुरु म्हणाले की तू रिटायरमेंट दिली होतीस आणि हा माझा शेवटचा खेळ आहे, ह्या टेन्शनमध्ये तुझा तोच होता. गुरुची छाप विद्यार्थ्यांच्या वरती निरंतर पडत असते. मी जेव्हा ज्युनियर कॉलेजच्या टीचरांना आता भेटले तेव्हा मी त्यांना, म्हणजे इथं जेव्हा माझी अपॉइंटमेंट झाली लगेच अकॅडमीला, तेव्हा भेटल्यानंतर मी गुरुवर्यांना सांगितलं, माझ्या नमस्कार केला आणि केमिस्ट्रीच्या मॅमना, बायोच्या मॅमना मी भेटले आणि म्हटलं की तुम्ही ज्या पद्धतीचा पोशाख घालत होता, ज्या पद्धतीचा हावभाव करत होता, मी जेव्हा पहिल्यांदा शाळेत गेले किंवा कॉलेजवर गेले तेव्हा मी असं विचार करत होते, या मॅमसारखं दिसत, या मॅमसारखं. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या वरती होतो. मी आपल्याला बोलावं आणि आपण ते ऐकावं इथपर्यंत माझा अनुभव नाही. पण काय म्हणतो बघा, आपल्याकडे एक छोटंसं मूल असतं घरी आणि ते कुठेतरी जॉनी जॉनी म्हणायला शिकत असतं किंवा 4-5 लाईन बोलायला शिकत असतं आणि आपण काय करतो, प्रत्येक कोण आलं की त्याला पुढे उभं करतो, बोलून दाखव बरं किती छान म्हणतो आणि क्लॅप करतो. अशी अवस्था माझी. तुम्ही सगळे पाहुणे, माता पिता आणि ते लेकरू कुठेतरी बोलायला शिकले, चलू बघा बरं, बोलून दाखव बरं. अशा अवस्थेमध्ये मी, आपण सर्व गुरुवर्य यांना मी काय मार्गदर्शन करणार. बघा, आपल्या आयुष्यामध्ये मला असं वाटतं जाताना की श्वास आणि याच्यामधला प्रवास जो मी सांगत होते, आपल्या सगळ्यांचा एक ओरा असतो. मला सर आवर्जून सांगावं असं वाटेल की जेव्हा मी, तसं माहिती नाही का असं होतं, पण सातत्याने सकाळी 3:30ला उठून, म्हणजे आदरणीय प्राध्यापक जे असतील त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. 4:45ला उठून सर माझं रोज नित्यनेमाने रामायण आणि श्रीमद भागवत असतं 6-6:30 पर्यंत वाचन. तर काय होतं माहिती नाही, गुरु प्रत्यक्षही असतो आणि शब्दरूपाने तो आपल्याला सहकार्य करत असतो, आपली वाटचाल करत असतो आणि आपण फक्त पाऊल टाकण्याची देर आहे. युनिव्हर्स त्या गोष्टी आपल्याला पुरवतही जातो. माझा हा स्वतःचा अनुभव आहे. मी जेव्हा आता या बिल्डिंगमध्ये आले, मला ते जातो आणि 1000 लोकांच्या समोर उभं राहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ह्या व्यक्तीने माझ्याशी बोलू नये, अशी निगेटिव्हिटी फील व्हायला लागते. पण आपल्याला त्याचा अर्थार्थी काही संबंध नसतो, तरी पण आपलं मन आपल्याला असं का बरं म्हणतं की मला याच्याशी नाही बोलायचं. याचा धिक्कार येतो का? तर त्या समोरच्या व्यक्तीचा विचार प्रवाह त्याचा ओरा तयार करत असतो आणि काही समूहामध्ये गेल्यानंतर असं वाटतं की हे माझ्या काहीतरी ओळखीचे आहेत बरं, मला यांच्याशी बोलायचं, कदाचित मी आधी भेटली आहे का यांना, असं का होत असतं. तेव्हा सायमल्टेनियसली विचारांची श्रृंखला मॅच झालेली असते, म्हणून त्या ओऱ्यामध्ये आपल्याला राहावंसं वाटतं. आता आपण सगळ्या जणांचा जर विचार केला आणि आपण जर इथं उपस्थित असतो, आपली विचारधारा ही आपल्या बॉडीच्या बाहेर एनर्जीच्या स्वरूपात प्रवाहित होत असते आणि ग्रॅव्हिटीच्या फोर्सने ती कुठे जात असते, तर जमिनीमध्ये. म्हणून सर त्याला स्थान मात्म्य प्राप्त होतं, विचारांनी ती जागा पवित्र होत असते. आपण बघा, मंदिरात गेलो की आपल्याला असं होतं की शांत फील होतं किंवा काही अविचार कुविचार आले असेल तर होतं, नाही मंदिरात हा विचार करायचा नाही, आला तरी नको मंदिरात हा विचार करायचा नाही. असं का होतं? कारण तिथे येणारा प्रत्येक जण हेच म्हणत असतो, हे मंदिर आहे असं बोलायचं नाही, हे मंदिर आहे असं बोलायचं. असं करून 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 प्रत्येकाची भावना लागते आणि ते मंदिर होतं. तसं ही शाळा हे सुद्धा मंदिर आहे. आपण जे विचार सोडून ते ह्या भूमीमध्ये रुजणार आणि तिथं ते स्थानवाक्य प्रोड्यूस करणार आहे. त्याच्या एनर्जीच्या आतमध्ये जे कोणी ते आकृष्ट होत आहे आणि ही एनर्जी आपण कशी मिळवावी, तर शरीर माध्यम खलु धर्म सर्वसाधन, याचा अर्थ शरीर हे त्याचं माध्यम. मंदिरामध्ये मूर्ती किती जरी सुंदर असते आणि मंदिराचा परिसर खराब असेल तर आपण दीर्घकाळ तिथं थांबत नाही. कसं का? तसंच चांगल्या विचारांचं सृजन जर करायचं असेल तर चांगल्या साधनाने मी तुम्हाला सांगते, ही वायर आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी करंट आहे. हे कसं सिद्ध होते? तर हे समजते की मी बोलते, साऊंड चालू आहे, माईक चालू आहे, बल्ब चालू आहे, फॅन चालू आहे, इक्विपमेंट चालू आहे, आणि कळते की इलेक्ट्रिसिटी विल बी देअर, इथं फ्लो आहे. पण हा जर वायर मी आता इलेक्ट्रिसिटी रेझिस्टन्स कपडे वापरले आणि कट केला तर कुणीतरी सिद्ध करू शकतं का इथे इलेक्ट्रिसिटीचा फ्लो प्रत्यक्ष दिसतोय? मग जी गोष्ट प्रत्यक्षात दिसत नाही, इलेक्ट्रिसिटी वाहते हे दिसत नाही, पण ती अस्तित्वात आहे. तसं न्यूटनच्या लॉ काही सायन्स आणि अध्यात्म फार जवळजवळ. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड ह्या लॉचा जर विचार केला तर आपण ऊर्जेचं हस्तांतरित करत असतो. मला असं वाटतं की गुरुवर्य म्हणून आपण आपल्या विद्यार्थ्यांना जेव्हा मार्गदर्शन करत असू तेव्हा सगळ्यात आधी पैलू आपल्याला पडत असतात, गुरुवर्यांना पडत असतात. सगळ्यात आधी पैलू कुणाला पडत असतात? गुरुवर्यांना. म्हणून आपण आधी
त्याच्यामध्ये काय करावं? मला असं वाटतं काही उपक्रम आपल्याला राबवण्याची गरज आहे. तुम्ही म्हणाल मॅडम आधीच हे कामं खूप आहेत, याच्यामध्ये अजून काय? तर सामान्य गोष्ट ही आहे की आहे ते नॉलेज कन्सेप्शनल न करता त्यांना किती त्यांच्यामध्ये घुसून सांगता येईल किंवा टेक्निकली त्यामध्ये काही पोएम्स तयार करून रिदम तयार करून काही सांगता येईल का? प्लस ध्यान. सर मी 10वीच्या विद्यार्थ्यांच्या वरती 2021 प्रयोग करून बघितला. एक 45 विद्यार्थ्यांच्या वरती प्रयोग केला मी की त्यांना रोज बोलवायचे सकाळी सायन्सच्या लेक्चरला. क्लास टीचर पण होते, पण मला असं वाटलं एक करून बघूया यांच्यावरती काही प्रयोग होतोय का. आणि रोज काय करायचे, सकाळी आल्यानंतर ओंकाराचं गुंजन करून घ्यायचे, ऑक्सिजन लेवल म्हणजे श्वास वरती घेणे आणि हळू श्वास सोडणे आणि एक कन्सेप्ट शिकवणे आणि त्यांना सांगणे की कन्सेप्ट शिकल्यानंतर तुम्ही कुणाशी वार्तालाप करू नका, मनन करा. मनन म्हणजे मनातल्या मनात बोला. असा प्रयोग सर 45 दिवस केल्यानंतर मी त्यांचे पेपर घेतला तर सर्व विद्यार्थी पण 100 आउट ऑफ 95च्या पुढे होते, सर्व विद्यार्थी. असं का झालं तर त्याचं मी ॲनालिसिस करून माझ्या नोटबुकमध्ये लिहून ठेवलं की माझ्या लक्षात आलं आपण जेव्हा शिकवतो लगेच मुलं मित्रांना शिकवतो. केल्याबद्दल मी आपल्या सर्वांची खूप खूप आभारी आहे. जाता जाता मला आपल्याला एकच सांगावं असं वाटेल, चिंता चिता समाप्रोक्ता बिंदू मात्रेण विशेषता. दिवाळी चिंता चिता समाप्रोक्ता बिंदू मात्रेण विशेषता. सजीवम दहते चिंता, सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चिता. चिता आणि चिंता यामध्ये फक्त अनुस्वाराचा फरक आहे. आपल्या सर्वांना जी लागून राहते ती चिंता. पण बघा उमललेल्या फुलांसोबत पुन्हा एकदा बाल्यावस्थेत जगण्याची संधी परमात्म्याने आपल्याला गुरुच्या रूपामध्ये दिलेली आहे. हा कालावधी बघा प्रत्येकाला जगता येत नाही, एकदा मोठं झालं की मोठं, पण आपण सातत्याने तरुणावस्था, कुमारावस्था आणि बाल्यावस्था. मी दरवर्षी विद्यार्थ्यांना हेच म्हणते की मी खूप फेल विद्यार्थी आहे, 12 वर्ष झाले 10वी पासच होत नाहीये, कारण सातत्याने 10वी शिकवत आहे किंवा 11वी शिकवत आहे. याचा अर्थ आपण हे सगळ्यांनी एन्जॉय करायला शिकायला हवं. काम तर करायचंच आहे, त्याच्या वाचून गत्यंतर नाही, पण ते जर आनंदाने केलं आणि सर्वांनी आपल्या खाण्यापिण्याची योग्य ती काळजी घेऊन आहार, व्यायाम, नियमन आणि थोडंसं रामरक्षा स्तोत्र वगैरे जेवण करताना आपण घरी लावलं तरी त्या कुटुंबाच्या आहारामध्ये सुद्धा तेच जातात ते विचार. आपण स्टाफचा विचार घेऊन केलं हे असंच आहे तसंच आहे तसंच आहे, कणिक वळताना पण तेच, बोलताना पण तेच, घरच्यांना पण तेच, पुन्हा घरचे ऑटोमॅटिकली स्टाफला ओळखून लागतात इनडायरेक्टली. ते विचारांचा प्रभाव होतो. आपला ओरा सगळ्यांनी क्लीन करूया. आपली संगत इतरांनाही चांगली असू द्या, इतरांची संगती आपल्याला चांगली असू द्या आणि अशा प्रकारे आताच नाही वारंवार सर काही जरी संस्थेचं काम असेल तर आपण मिळून विचारसरणी परिवर्तित करून त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन सुद्धा करूया. मी या स्कूलचा किंवा या प्रशालेचा माझी विद्यार्थी आणि आत्ता इथे लकीज अकॅडमीमध्ये आणि EMS मध्ये ॲज अ टीचर म्हणून वर्क करत आहे. आपल्या सर्वांनी मला इथे नियुक्त केलं. माझ्याच गुरुवर्यांच्या समोर बोललेले गुरुवेडी वाकुडी उत्तरे करा, क्षमा करा. जसं बोलता आलं तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला आणि थोडंसं हेल्थ इश्यू पण चालू होता, तर तिथे रिझन द्यायचं नव्हतं मला खूप छान वाटलं इथं आल्यानंतर. जेव्हा तुम्ही पाचारण कराल तेव्हा मी जरूर आपल्या सेवेसाठी उपस्थित राहीन. आपल्या सर्वांना अनंत कोटी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आणि तुम्ही सुद्धा मला हे आशीर्वाद रूपी मार्गदर्शन इनडायरेक्टली का होईना, मी तुम्हाला जरी प्रत्यक्ष काही जण ओळखत नसतील तरी तुमचे आशीर्वाद मला माझ्या पुढच्या वाटचालीसाठी गरजेचे आहेत. आशीर्वादाची मागणी करून आपल्या सर्वांच्या मध्ये राम पाहून मी माझ्या वाणीला आराम देते आणि व्यासपीठाची रजा देते. धन्यवाद. पूर्वीपासून सर्वांनी यावं असे गुरुपौर्णिमा ही गुरुशिष्याच्या नात्याच्या आशीर्वादास प्राप्त करण्याचा हा दिवस, गुरुबद्दल श्रद्धा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी गुरूंची विधिवत पूजा केली जाते. विद्यादान न संपूर्ण प्रौढांच्या हस्ते सत्कार होतोय. तशीच गुलाब पुष्प व गुरुंची पेन देऊन सत्कार केला जातोय. असे अनेक आदर्श शिष्य आपल्या भारतीय परंपरेत आलेले आहेत. श्रीरामांचे गुरु वसिष्ठ व विश्वामित्र, द्रोणाचार्य. ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांचे नाथ, गोरक्षनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ, एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी,
विवेकानंदांचे गुरु श्री रामकृष्ण, स्वामींचे गुरु संत रामदास असे अनेक गुरु आपल्याला दिसून येतील. शिक्षक बंधूंचा सत्कार होतोय. प्रमुख पाहुणे संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार केला जातोय. आधी गुरुशी वंदावे मग साधन साधावे. गुरुजनाची साहुली. गुरुविना न मिळे ज्ञान, मिळावो गुरुला. व प्रमुख मान्यवर प्रशालेचे पदाधिकारी यांच्या हस्ते हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो, जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु. आव्हानावर मात करायला आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु. सर्व शिक्षक भगिनींना विनंती की त्यांनी सत्कार स्वीकारावा. प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सत्कार होतोय. गुलाब पुष्प व पेन देऊन सर्व गुरुवर्यांचा सत्कार होतोय. या ठिकाणी सर्व गुरुवर्यांना पण विनंती की सत्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी स्थानापन्न व्हावे. जे जे आपणासी ठावे ते दुसऱ्यासी देई, शाने करून सोडी सकळ जना. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे निश्चितता आणि भक्ती. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक. प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो. माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो. आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर, प्रत्येक टप्प्यावर क्षणाक्षणाला भेटलेल्या आणि भेटणाऱ्या त्या माझ्या असंख्य गुरूंना शतशः वंदन. सर्व गुरुवर्यांना विनंती की सत्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी स्थानापन्न व्हावे. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचं मूर्तिमंत प्रतीक. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचं मूर्तिमंत प्रतीक. आज गुरुपौर्णिमा आणि व्यास पौर्णिमा अतिशय उत्साहात साजरी होत आहे. सर्व गुरुवर्यांचा शिक्षक बंधूंचा सत्कार होतो. प्रशालेचे सर्व पदाधिकारी व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते गुरुवर्यांचा सत्कार होतोय. गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानावित आत्मा नाही. ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म सर्व काही गुरुचीच. माझ्या सर्व गुरूंना खूप खूप धन्यवाद. गुरुविना न होई ज्ञान, ज्ञानाविना न होई जगी सन्मान. जीवन भवसागर कराया, चला वंदू गुरुराया. जे आपणासी ठावे ते दुसऱ्यांसी देई, शाने करून सोडी सकळ जना. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक. शिक्षकेतर सर्व कर्मचाऱ्यांना विनंती की त्यांनी पण सत्कार स्वीकारावा. जाधव मामा,
गवळी मामा सर्वांना विनंती की त्यांनी शिक्षकेतर सर्व कर्मचाऱ्यांना विनंती की त्यांनी पण सत्कार स्वीकारावा. सर्व गुरुवर्यांना विनंती त्यांनी स्थानापन्न व्हावे. शिक्षकेतर सर्व कर्मचारी यांनी सत्कार स्वीकारावा. संस्थेचे सचिव गौरव शिंदे अण्णा यांच्या हस्ते सत्कार होतोय. गुलाब पुष्प व पेन देऊन सर्वांचा सत्कार केला जातोय. गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना आत्मा नाही. ध्यान ज्ञान धैर्याने कर्म सर्व काही गुरुचीच देणं. माझ्या सर्व गुरूंना खूप खूप धन्यवाद. आता यानंतर पलू शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे सचिव धोंडराम शिंदे तथा अण्णा यांना विनंती की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. गुरुब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. काल गुरुपौर्णिमा संपन्न झाली. आज त्याचंच औचित्य साधून आज आपण लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज विभागाच्या वतीनं आज गुरुपौर्णिमा साजरी करतो. सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मोहोळकर मॅडम, पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष प्रकाशजी पुजारी साहेब, उपाध्यक्ष संदेशजी कुलकर्णी सर, प्रशांत कुलकर्णी सर, जयंत कदम नाना, कुंभार सर, प्रशालेचे मुख्याध्यापक सावंत सर, सर्व विभाग प्रमुख आणि आज या ठिकाणी समोर उपस्थित असणारे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, प्रथमतः गुरुपौर्णिमेच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी आपण म्हणतो प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोण ना कोण तर गुरु भेटत असतो. आज या गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून मी प्रथमतः आपणा सर्वांना ज्ञातच आहे की आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतर आपली पहिली आद्य गुरु कोण असेल तर आपली आई. आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्त आईस नम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ज्यांचं बोट धरून आज या ठिकाणी मनोगतासाठी उभा आहे ते या संस्थेचे संस्थेचे काही अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष कैलासवासी S.K. पाटील तथा काका यांनाही मी आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अभिवादन करतो. खरं वास्तविक पाहता या संस्थेचा माजी विद्यार्थी इयत्ता 5वी ते BA पर्यंत शिक्षण याच प्रशालेमध्ये घेतलं. मागे वळून पाहताना आपण म्हणतो जे काही आपल्या नशिबामध्ये आहे ते तर मिळतंच, परंतु जे आपल्या नशिबात नाही ते काही केलं तर आपल्याला मिळत नाही. शिक्षण घेत असताना मागे वळून पाहताना आता प्राथमिक शिक्षणाचा अनुभव घेतला तर आठवतात त्या दीक्षित मॅडम, आठवतात त्या माजगावकर मॅडम, आठवतात ते माळी सर. त्याचबरोबर माध्यमिकचा जर विचार केला C.A. पाटील असू देत, R.R. पाटील असू देत, बरेच टेक्निकलचं म्हटलं तर नार्वेकर सर, भोसले सर यांच्याकडं पाहिलं तर आज आठवण येते त्यांची. ज्युनियर कॉलेजचा विचार केला तर जगदाळे सर असू देत, पागे सर असू देत, गिरी गोसावी सर असू देत, मोलानी सर असू देत. आज का या शिक्षकांची आठवण येते तर खरंच अतिशय तन्मयतेनं विद्यार्थ्यांसाठी धडपडणारे असे शिक्षक. आपल्या संस्थेचं नाव लकी आहे. आज ही लकी आज अशीच उभा राहिलेली नाही,
त्या पाठीमागं बरीच तपश्चर्या आहे, बऱ्याच शिक्षकांचं कष्ट आहे. संस्थेचं योगदान जरी असलं, प्रत्यक्ष काम करत असणार हे शिक्षक आहेत. काल एक कार्यक्रम होता, विजयदादा कुलकर्णी सरांचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसामध्ये कुंभार सर भेटले. कुंभार सरांना विचारलं अध्यक्ष सरांनी की त्याच्या कार्यक्रमासाठी पाहुणे कोण आहे. त्यांनी सांगितलं पहिल्यांदा नाव आलं टोनपे सरांचं. काही कारणास्तव टोनपे सरांचं नाव कदाचित सांस्कृतिक कमिटीनं बाजूला ठेवलं असेल. परत नाव आलं जगदाळे सरांचं. जगदाळे सरांचंही नाव बाजूला गेलं. पागे सरांचंही नाव बाजूला गेलं. परंतु आज मोळकर मॅडमचं जरी नाव पुढं आलं असलं तरीसुद्धा या शिक्षकांची जरी आठवण आपल्याला होते ती त्यांच्या शिस्तीनं, त्यांच्या तन्मयतेनं शिकवण्याच्या पद्धतीमुळं आज ही संस्था या शिक्षकांच्या योगदानामुळं, शिक्षकांच्या परिश्रमामुळे ही संस्था मोठी होत आहे. हजारो विद्यार्थी या ठिकाणी घडत आहेत. खरं वास्तविक पाहता काकांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला ग्रॅज्युएशन झालो, शिकत होतो, पण शिकत असताना पुढील गोष्टी ज्या काय आहेत त्या मार्गक्रमण करीत असताना BA झालो. BEdला ॲडमिशन घेतलं. कदाचित वाटत होतं की आपण ही शिक्षक बनावं, परंतु कदाचित नीतीच्या मनात वेगळंच असेल. BEd झालो. BEdची फी भरायची सुद्धा परिस्थिती नव्हती. त्यावेळेला 9,000 आणि 21,000 रुपये मेरिट आणि राऊंड अशा पद्धतीनं BEdचे प्रवेश होत असावे. पण सुदैवानं BEd झालो, 9,000मध्ये शिकलो आणि MA झालो. परंतु नोकरीसाठी बरेच हेलपाटे घातले. आपल्या परिसरामध्ये असणारी भारतीय विद्यापीठामध्ये 3-4 हेलपाटे घातले. लोकांच्याकडून उसने पैसे घेऊन हेलपाटे घातले. परंतु तिथंही कोणीतरी कान भरले आणि शिक्षक पदापासून बाजूला गेलो. तासगावला 2 वर्ष महिला महाविद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम पाहिलं. 2 वर्षात 4च पगार झाले. 6 महिन्याने 1 पगार, पण त्यातही समाधानी होतो आणि म्हणतो की आयुष्यामध्ये कुठल्या तर वळणावरती कोणतरी भेटत असतं. त्याच परिस्थितीमध्ये संस्थेमध्ये काही तात्विक वाद होते. आणि तात्विक वादाच्या अनुषंगाने काकांची संगत निर्माण झाली आणि काकांच्या बरोबर फिरता झालो. आणि काकांच्या बरोबर जरी कोर्ट केसेस, कायदेशीर बाबी जरी शिकत असलो तरी बरंच तत्त्वज्ञान काकांच्या माध्यमातून ऐकलं. त्यांचे विचार घेऊन आज काम पुढे पाहत आहोत. मॅडम म्हटल्या की कुठं ना कुठं तरी सद्गुरू भेटत असतात. काकांचे गुरु होते. काका जर गुरुपौर्णिमेला गणपतराव महाराजांच्या दर्शनाला जात होते. प्रत्येकाचा आयुष्यामध्ये गुरु असावा लागतो. आई तर असतेच, परंतु आपण यशस्वी जीवन जगत असताना आपल्याला एक गुरुचं सहकार्य मिळणं, मार्गदर्शन मिळणं गरजेचं असतं. एक उदाहरण 2 दिवसापाठीमागं एक वाचण्यात आलं, पाहण्यात आलं. आपल्याला माहिती आहे की थोर शास्त्रज्ञ ॲडिसन ज्या वेळेला त्यांची आई त्यांना शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी जाते, त्याचं नाव शाळेमध्ये घालते आणि त्याला रोज शाळेमध्ये सोडायला जात असते. परंतु ॲडिसन हे कानाने बहिरे असतात, त्यांना ऐकू येत नव्हतं. हे त्याच्या आईला माहिती होतं. 4-5 दिवस शाळेमध्ये त्यांना घेऊन गेल्यानंतर अचानक एके दिवशी शाळेच्या शिक्षिका त्या एडिसनच्या हातामध्ये एक पत्र देतात. ते सांगतात की तुझ्या आईला नेऊन दे. हे पत्र आनंदानं त्या आईपुढं घेऊन जातो आणि मॅडमने हे पत्र दिलं आहे आणि फार कुतूहलापोटी आई त्याची ते पत्र वाचते. त्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं असते की तुमचा मुलगा ॲडिसन हा शिकण्याच्या पात्रतेचा नाही. तुम्ही त्याचा प्रवेश एकतर घरी ठेवा अथवा अन्य शाळेमध्ये घाला. फार वाईट वाटतं त्याच्या आईला. परंतु हे पत्र वाचल्यानंतर ॲडिसन मोठ्या उत्सुकतेने आईला विचारतो, काय माझ्या टीचरने लिहिले. आई म्हणते, टीचर म्हणतात की या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ॲडिसन हा फार हुशार मुलगा आहे आणि त्याच्या मानानं जी इतर मुलं आहेत ती फार कमी बुद्धीची आहेत. आम्ही इतर मुलांना चांगल्या पद्धतीने शिकवतो आणि मगच तुमच्या मुलाला आपल्या या शाळेमध्ये घाला. ॲडिसनला थोडं कौतुक वाटतं, आनंदी वाटतो की आई शिक्षिका आपलं कौतुक करतात म्हणून. परंतु त्याच वेळेला आई एक मोठं व्रत हाती घेते आणि ॲडिसनला स्वतः शिकवते आणि त्याला फार मोठा शास्त्रज्ञ करते. तो फार मोठा शास्त्रज्ञ होतो आणि आज जो विजेचा शोध लावला आहे त्या आईसारख्या गुरुमुळं, आईचं मार्गदर्शन लाभल्यामुळे थोर शास्त्रज्ञ एडिसनच्या रूपाने आपल्याला मिळालेला आहे. काही दिवसांना त्याची आई निर्वर्तली जाते. त्यावेळेला ॲडिसन त्याची ती जुनी ट्रंक उघडून पाहतो. त्यावेळेला ते पत्र सापडतं. त्या पत्रामध्ये लिहिलेलं वाचून ॲडिसनच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहतात की आईच्या इतक्या कष्टानं ॲडिसनसारखा थोर शास्त्रज्ञ आपल्याला मिळालेला असतो. आपण मोठे भाग्यवान आहोत. हे गुरुपद आपल्याला मिळालेलं आहे. हजारो विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी आपल्याला ज्ञानदानासाठी मिळत आहे. त्या हजारो विद्यार्थ्यांचं या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं असा संकल्प करूया की त्यांच्या आयुष्यामध्ये आपण चांगल्या प्रकारचं ज्ञान त्यांना देऊया, आदर्श नागरिक त्यांना बनवूया आणि अशाच नागरिकातून आपल्या संस्थेचं, आपल्या शाळेचं नाव मोठं करूया. हा संकल्प त्या गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपण करूया.
पुन्हा एकदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते आणि सुकावते. चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्टवी. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही, तर ती नव्या यशाची सुरुवात असते. या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी येत आहेत परिशालेचे प्रवेशक एच.जी. दडस सर. सरांना विनंती की त्यांनी आभार प्रदर्शन करा. सर्वांना नमस्कार आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. संत कबीरदासजी आपल्या दोह्यामध्ये म्हणतात, कबीर ते नर अंध है, गुरु को कहते और हरि रूठे गुरु ठोर है, गुरु रूठे नहीं ठोर. अर्थात संत कबीरजी आपल्या दोह्यात म्हणतात की गुरुला न महत्त्व देणारे अज्ञानी असतात, आंधळ्या माणसा समान असतात. खरं तर ते पुन्हा गुरुचा महिमा सांगतात, म्हणतात देव जरी रुसला किंवा नाराज झाला तर गुरुच्या माध्यमातून आपण देवाला प्रसन्न करून घेऊ शकतो. त्यासाठी गुरुची गरज आहे. पण गुरु जर रुसले किंवा नाराज झाले तर मात्र कोणतेही माध्यम गुरुपर्यंत पोचू शकत नाही. देव सुद्धा हाताश होऊ शकतो. एवढे फार महत्त्व म्हणतात संत कबीरदासजीने गुरुबद्दल सांगितले आहे. अर्थात आजच्या या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला लाभलेल्या अतिशय निष्णात आदरणीय मोहोळकर मॅडम यांनी अतिशय छानपणे अगदी प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत गुरु शिष्यांच्या जोड्या सांगितल्या आणि गुरुने जो मार्ग दाखवला त्या मार्गावर ते मार्गस्थ झाले विद्यार्थी म्हणून ते अमर आहे. शिक्षक बंधू होईन. आणखी ते म्हणतात की ज्ञानाचा अहंकार नको. सत्य आहे, अजिबात ज्ञानाचा अहंकार नको आणि गुरुनी विद्यार्थी सम व्हावे, मग सर्व गुरुला अलंकारिक आहे, शोभून दिसतं. मॅडम आपण खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं आणि गुरुचं महत्त्व सांगितलं. त्याबद्दल मोहोळकर मॅडम मी मनापासून संस्थेच्या मार्फत, आमच्या प्रसिद्धीच्या मार्फत आपले हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे अध्यक्ष नेहमी तत्पर असतात. त्याप्रमाणे आजही सर्वप्रथम ते इथं उपस्थित झाले होते. त्यांना विचारलं, सर मला सवय आहे म्हणून 10-15 मिनिटं अगोदर थांबायची आणि ते आपल्या सर्वांच्या अगोदर येऊन थांबले होते. आप्पा प्रकाश कोदाली साहेब आपलंही मनापासून आभार. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष संदेश कुलकर्णी सर आपलंही मनापासून धन्यवाद, आपलंही आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय शिंदे सर आपलेही मनापासून मी आभार व्यक्त करतो. तसेच संस्थेचे संचालक प्रशांत कुलकर्णी साहेब, कुंभार सर यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सर्व अधिकारी वर्ग, त्यामध्ये आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सावंत सर, त्याप्रमाणे ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य आदरणीय गायकवाड सर, MCVC विभाग प्रमुख एवढी पाटील मॅडम, RP कदम सर, दाभाडे सर यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच या शाळेचे आपण सर्व वैभव आहात, आपणच जडणघडण करता असे माझे थोर शिक्षक बंधू भगिनी यांचंही मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम आपलं स्वागत झालं की रांगोळीने, सुंदर आणि मोहक अशी रांगोळी निर्माण करणारे आमच्या अध्यापिका, त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे अतिशय लयबद्ध आणि मधुर संगीत साज सजवणारे आपले शिक्षक वृंद यांचंही मनापासून आभार. त्याचप्रमाणे या ठिकाणी ही रचना जी आपल्याला दिसते, सुंदर रचना, हे रचनाकार आहेत आपल्या शाळेचे चतुर्थ कर्मचारी सर्व शिपाई मामा, यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच चतुर्थ कर्मचाऱ्यामध्येच पुन्हा आपले क्लर्क मंडळी आहेत, त्यांचाही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि जर चुकून जर कोणी राहिलं असेल तर त्यांचंही आभार आणि आभाराचं काम थांबवतो. धन्यवाद.